त्याच्यात आलं का आमची चर्चा आली का? आणि मग काय आली चर्चा हळूच कान लावा त्याला. मी त्यांच्याकडून विचारून घेतलं 13 महिने झालं साहेब तुम्ही अभ्यास करता का? ते हो म्हणले. आणि मग आता महिना काय आला पाहिजे याच्यात आले ना. पण आमचा कुठे गेला काय ना आमचा नाही ते बारकी बारी घालून होत असतो इकडे खालून आमचा ते सगळे आवाज ओढून घेत आहे. काय माहिती आहे का तुम्हाला सरकारचा प्रमुख कसा असावा याच्यावर अवलंबून असतं. तुम्ही जर बलिदानामध्ये बहीण बघणार नसले तर ही राज्यासाठीची वाईट विषय. आत्महत्या हे बलिदान त्यांनी दिलं बलिदान आहे त्याच्यात नाटक नसावं. बलिदान गेलं त्याचे लेकरं बाळ उघडे पडले संसाराची राखरांगोळी झाली. सगळ्यांना लगेच नोकरी आणि त्याचा निधी जाणं गरजेचं आहे. म्हणजे ते कुटुंब कसं बस त्याचा माणूस तर वापस नाही येऊ शकत. कसं बस संसाराची घडी उभा करेल लेकरं बाळ शिकवीन आणि मोठे करू शकल त्या निधीमुळे आणि नोकरीमुळे. त्यामुळे तिथं कसलीच तडजोड नाही. त्या सगळ्या ऑर्डर नोकऱ्याच्या आणि निधीचं होणार केसेस मागच होणार सगळ्या. त्याच्यात काहीच तडजोड नाही. लय विषय त्यांचा 2 गॅजेटचा अभ्यास करायचा त्यांना आणखी बॉम्बे गव्हर्नमेंट आणि संस्थांच्या ठीक आहे त्याच्यासाठी तुम्हाला महिना 15 दिवस घ्या. पण सातारा संस्थांचं गॅजेटियर आणि हैदराबादच्या गॅजेटियरला 1 मिनिट वेळ मिळणार नाही कारण 13 महिने तुम्ही अभ्यास करा. ते म्हणजे लगेच जातात आम्ही आता त्यांची चर्चा करतो निरोप पाठवतो किंवा माणूस बघू थोडा वेळ घंटा भर वाट बघू. ते काय होतं तुम्हाला सांगतो. शिंदे समितीच पुन्हा काय शिंदे समितीनं गोरगरिबात एक नाव कमी आहे. 58 लाख नोंदी दिल्या म्हणजे 3 कोटी मराठी आरक्षण घातल्यामुळे शिंदे समितीने एक चांगलं नाव कमी मराठी त्यांना माघारी बोलत नाही म्हणून त्यांना पाठवले. याला थोडंच नाही इकडे यायला काय बाजार करणार आहे. सांगितलं मग तुम्हाला शिंदे समिती कमन हँडल करते. तिने जरा नाव कमीलं तिने मराठीचे मन जिंकले तिने नोंदी शोधल्या प्रमाणपत्र दिले 3 कोटी पर्यंत मराठा आरक्षणात गेला. लोक शिंदे समितीला मानते. शिंदे समिती अशी मधून घोळक्यातून जरी आली ना तरी आमचे पोरं वाट करून देतात. हे काय आठवड्याचं झालं नाही हिंदीचा असा 5 काउंट तुम्हालाच मिळायला लागायचा. नाही जरुरी आहे बाबा पण सगळा खेळ पांगी आपला दोघाचा तुम्हाला खेळ होईल ना मेरा कसं नको मी म्हटलं मराठीत तुम्ही तुमचं काही करावं तिकडे. मी आजच्या रात्रीत हिंदीत लिहून घेतो यांचं कागदावर तुम्ही तो प्रश्न विचारला मी म्हटलं इथं खाली धरीन आणि हिंदीत बोललो. आणि मग आता बोध काय बोललो हिंदीचा आग्रह नका धरा बाबा. मी उद्या चला तुम्ही जे प्रश्न आहेत का लिहून द्या त्याचे उत्तर मी लिहून घेतो हिंदीत. हिंदी वाचायचं येते मग ते बोलायला थोडं काय धावाधावळी होती कशाला गुंडा करतात तुमचा बिन मपला बीज नसलेला पांगून जाऊन खेळ सगळा. हैदराबाद गॅजेटवरती 13 महिन्यापासून अभ्यास झालाय. आता वेळ कशाला पाहिजे हे त्यांना मी बोललो. काही गरज नाही वेळेची काय नाही 1 मिनिट मिळणार नाही. तुमची जी तयारी असेल त्याला सामोरं जायची तयारी मी त्यांचा निरोप दिला. तुम्ही आता फोर्स बोलीला गोळ्या जरी घातल्या मला मी हाताला तयार नाही हे स्पष्ट सांगितलं.
मराठा आणि कुणबी एक